मी बोरकर गुरुजी, विश्व ज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव, महाराष्ट्र। रावेरचा पिनकोड नंबर आहे 425508। माझा मोबाईल नंबर आहे 9850015558। पुनश्च मोबाईल नंबर 9850015558। आज काल रात्रीपासून व्हिडिओ जारी केला। सहाजीने चढावे लागतात, सहाजीने उतरावे लागतात। तर सहाजीने उतरताना ताप भरला गेला। दिवसभरात ताप फणफणत होता, तरी कार्य केलं। नुकताच सलाईन भरून आलेलो आहो। अस्वस्थ मनही आहे पत्नी गेल्यामुळे, आणि शारीरिक व्यथा पण आहे। तरी पण तुम्हाला भेटण्याची ओढ, माझं कर्तव्य करण्याची जिद्द आणि स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना दिलेले वचन आणि तिची माझ्याशी बांधिलकी, याचं स्मरण करून, याची आठवण करून आज आरोग्य तब्येत ठीक नसतानाही सहाजीने चढून टेरेसवर आलो आहोत। सहाजीने उतरावे लागतील। सलाईन दुखत आहे, वेदना आहे, हात थोडासा जड झाला आहे। असो, दुखणं कोणाला सांगू नये अशी परिस्थिती आज झालेली आहे। कारण दुःख ऐकणारे फार क्वचित आहे, परंतु दुःख, समस्या, कष्ट, नैराश्य, उदासीनता आपण जे कोणाला सांगतो तर आपले जे आहेत त्यांनाच आपुलकी म्हणून सांगतो। परंतु आपुलकी कितपत शिल्लक आहे हा एक प्रश्न आहे। दुर्बिणीतून शोधताना दिसेल की नाही। वैयक्तिक स्वार्थ फार झालाय लोकांचा, आणि त्यातल्या त्यात विनामूल्य फुकट कसं मिळेल या दृष्टीने सर्वांचे प्रयत्न आहेत। काही महाभाग तर असा आहे, उपकाराची जाण न ठेवणारेपण या जगात आहे। आज पाणी पाजलं तर अमृत पाजलं असं समजायला पाहिजे, कारण पाण्याची किंमत पण 20-25 रुपये झाली आहे। माझं सगळ्यांना एक आव्हान आहे की तुम्ही बाजार मार्केट कमिटीमध्ये, बाजारात पट्टीमध्ये कुठेही कोणत्याही गावाला फिरा आणि प्रत्येकाच्या दुकानात जाऊन, शोरूममध्ये जाऊन विचार करा की ही जागा कोणाची आहे। वाडवडिलांच्याच जागेवर वर्तमान संतती बसलेली आहे। एवढं असून पांडुरंगाला पुंडलिकाने वीट टाकली होती, मला माझ्या आई वडिलांची सेवा करायची आहे, तुम्ही विटेवर उभा। विठोबाने त्या विटेचं पण महत्त्व जाणलं होतं की हे माझ्या भक्ताची आहे, आणि ते आजही विटेवर उभे आहेत। आणि आज आपण जर बघितलं तर किती मुलं मुली, सुना, नातवंड, आई वडिलांची, सासू सासऱ्यांची वचननिष्ठ आहात। वचननिष्ठ हा शब्द जो मी आज वापरतो आहे, 6 तारखेला रविवार आहे, 6 एप्रिलला रामनवमी आहे। प्राण जाय पर वचन न जाय म्हणून हा गोषवारा सांगण्याचा हेतू आहे। रामायणातून आपण काय शिकायला पाहिजे? रामायणातून आपण प्रथमतः हे शिकायला पाहिजे
की वडिलांनी जे दिलेलं वचन होतं इतरांना ते मुलांनी पाळलं पाहिजे। वडिलांनी वचन दिलं होतं पत्नीला कैकेयीला वराचं, आणि कैकेयीने मागणी केली राम वनवासात जावा, भरताला माझ्या राज्य मिळावं। तर वडिलांच्या वचनाखातीर प्रभू रामचंद्र 14 वर्ष वनवासात गेले। ही गोष्ट सर्वांच्या लक्षात आहे, परंतु त्याच्यात अजूनही एक गोष्ट लक्षात घ्या की दशरथाची सूनबाई हिने पण सासऱ्याचं वचन निभवण्यासाठी 14 वर्ष वनवास भोगला। वास्तविक तिला काही कारण नव्हतं वनवासात जायचं, परंतु नाही, तिने जाणलं होतं की मला जे सौभाग्य मिळालं आहे ते प्रभू रामचंद्राकडून नसून माझ्या दशरथ राजे सासऱ्याकडून मला मिळालेलं आहे, कौशल्याकडून मला मिळालेलं आहे, म्हणून त्याचं वचन पाळणं माझी जबाबदारी आहे, असं सूनबाई म्हणजे सीता वचनाला जागली आहे। इथे सूनबाईचं पात्र किती मोठं आहे। रामाचं पात्र जेवढं मोठं आहे तेवढं त्यापेक्षा काकणभर अधिक सूनबाईचं पात्र मोठं आपल्याला या ठिकाणी दिसते। म्हणूनच सीता अजरामर का झाली? सासऱ्याच्या वचनपाळीमुळे। म्हणूनच सीता राम म्हटलं जाते, राम सीता म्हटलं जात नाही। रामायणामध्ये जसं प्रभू रामचंद्राचं गुणगौरव आहे, रामायण न म्हणता सीता रामायण असं म्हणायला पाहिजे, असं मला सुचवायचं आहे आता। कारण त्यात सीतेची अहम भूमिका, महत्त्वाची भूमिका आणि तिच्यावर आलेले संकट तिने आनंदाने झेललेलं आहे। राक्षसाच्या ताब्यात होती, रावणाच्या बंदिस्त होती, वल्कल घातली होती, पोटापुरता जिवंत राहण्यापुरतं अन्न खात होती, मेवा मिठाई खात नव्हती। हे वर्तमान सूनबाईंनी सुद्धा लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे। आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये जी महत्त्व आहे ती याच्यासाठी आहे। जय श्रीराम म्हणून आपण मोठे नाही होणार। रामायणामध्ये म्हणजे सीता रामायणामध्ये ज्या गोष्टी आहेत त्याचं आचरण करणं आपलं महत्त्वाचं काम आहे। राम तर दशरथाचे पुत्र होते। बापाचं कर्ज मुलाने फेडावं लागते किंवा फेडतही नाही। काही तर असे ड्युटी असते की बापच माझा नाही, काय करायचं असेल करून घ्या। आपल्याला सीतारामायण जे वाचायचं आहे, सीतारामायण आपल्याला मनन करायचं आहे, सीतारामायणाला आपल्याला दैवत्व प्राप्त आहे मान्य असेल तर राम मंदिरात जाण्यापूर्वी सर्वत्र रामायणामध्ये जे जे आहे ते वचन, ती संस्कृती आपण स्वतः अंगीकारली पाहिजे, तरच राम मंदिरात जाण्याला आपला हक्क आहे, नाही तर नाही। आणि जे पळत नसेल त्याने रावणाच्या मंदिरात जावं, खुशाल आहे रावणाचे मंदिर। परंतु रावणही महत्त्वपूर्ण व्यक्ती होती सीता रामायणात। 64 कलाचा उपासक होता, सोन्याची लंका होती। जगभरात कुठलंही विश्वामध्ये सोन्याचं राज्य आज पावतरही नाही आणि कुठेही नव्हतं, फक्त रावणाजवळ होतं। रावण शिवभक्त होता। रावणाची जेवढी चांगली बाजू आहे, फक्त एकच बाजू सीताच्या बाबतीत जी गेली
परंतु सीताचं हरण केलं, पण तो सीताकडे वक्रदृष्टी पाहिली नाही. खाली मान घालून रावण जात होता सीतेकडे. वासनाच्या दृष्टीने रावणाने सीतेकडे बघितलेलं नाहीये किंवा तशी मागणी केल्याची नोंद पण सीता रामायणात नाहीये. रामायणात जे वाल्मिकीने लिहिलं त्याप्रमाणे ते घडत गेलं, त्याचा तोच गोषवार आहे. सुनबाईचं महत्त्व ज्या ठिकाणी आपल्याला या रामायणात दिसते, तर सीता नावाचं पात्र हे सुनबाईच्या दृष्टिकोनातून आपण बघायला हवं. हे नवीन दृष्टी मी तुम्हाला देतो, आजपर्यंत कोणी दिलेली नाही. रामाबरोबर पतीबरोबर राहणं हे तर सर्वसामान्यपण आहे, परंतु सासऱ्यासाठी आपला संसार बाजूला ठेवलो, ती वनवासात राहिली 14 वर्ष, 1 वर्ष नाही. याहून अधिक आपल्याला लक्षात घ्यायला हवं की जेव्हा दशरथाचा मृत्यू झाला, तेव्हा सीतेने श्राद्ध केलेलं आहे. तेव्हा राम नव्हते. आता सीतेने श्राद्ध केले आहे, मग पती तर जिवंत आहे, पती नव्हते. कारण राम भटकंती होते, सीतेचा शोध घेत होते. तेव्हा सुपारी ठेवली होती सीतेने. त्या सुपारीने साक्ष दिली होती रामाला की सीतेने श्राद्ध केलंय म्हणून. म्हणजे सीता किती महत्त्वपूर्ण पात्र सीता रामायणात आहे, महत्त्वपूर्ण व्यक्ती आहे. सुनबाईच्या दृष्टिकोनातून सासऱ्याचं श्राद्ध करणारी ही स्त्री आपल्याला बघायला हवी. सीतेमध्ये अग्निडागाचा प्रसंग आला. एका क्षुल्लक माणसाने सांगितल्यावर ज्या वेळेला अयोध्येला आले त्यावेळेलाही वनवासात जाण्याचा पुनरपी तिच्या नशिबी आला. त्यावेळेला गर्भावती होती सुनबाई सीता. किती त्याग केलाय, सासऱ्याच्या घराण्याशी किती त्याग केलाय हे बघायचं इथे. पती घराण्याचं म्हणण्याऐवजी मी सासऱ्याचं घराणं, कारण की या कुंडलीमध्ये आपण जर रामाच्या पाहिलंय तर सासऱ्याचं स्थान हे महत्तम स्थान त्याच्यामध्ये आहे. आणि त्या महत्तम स्थानामध्ये गजकेसरी योग झालेला आहे. आई वडील महत्तम होते म्हणून श्रीराम महत्तम झाले, पुण्यवान झाले, प्रभू झाले, ईश्वर झाले, देव झाले. परंतु कोणामुळे? दशरथामुळे. या ठिकाणी दशरथ जर वेगळे असते तर रामाच्या नशिबी ही गोष्ट आली नसती. दशरथ पात्र सीता रामायणात फार महत्त्वाचं भूमिकेचं पात्र आहे. मुलगा नसताना मृत्यू येणं फार कठीण गोष्ट आहे. माझ्या पत्नीचं निधन झालं त्यावेळेला मोठा मुलगा हा जळगावला गेला होता. का गेला होता तर ते श्वसनाचं मशीन बिघडलं होतं आणि श्वासोच्छ्वासाला तकलीफ होणार होती, म्हणून ते बॅटरी दुरुस्त मशीन दुरुस्तसाठी तो जळगावला गेला. कर्तव्यासाठी गेला, तिच्या कर्तव्यासाठी गेला. परंतु मृत्यूच्या वेळेला तो हजर नव्हता. ती त्याची चूक आहे असं नाही. नशिबाचा योग असतो काहीतरी. मग असं नशिबाचा योग पुनरपी परतफेड करण्याचे योग म्हणजे श्राद्धाच्या वेळेला बरोबर करणे.
आणि श्राद्धाच्या वेळेला जो चुकला तो नशिबाला मुकला, त्याचं जीवन आयुष्य संपल्यासारखं आहे. आता अलंकार नावाच्या मुलाचं या बाबतीत काही चूक आहे असं मुळीच नाही. गैला हजर राहिला, लहान मुलगा विक्रमराही हजर राहिला, अलंकारही हजर राहिला, मी स्वतः होतो. आणि मातृगया गुजरातमध्ये आम्ही तिचं श्राद्ध केलं. आता या श्राद्धाच्या याच्यामध्ये आपण रामायणामध्ये बघायला गेलो तर सीतेनं सासऱ्याचं श्राद्ध केल्याचा उल्लेख आहे. कारण श्राद्धाच्या वेळेला सासरा असो का सासू असो, संसाराची सूत्र देण्याचं भाग्य हे सुनबाईचं असते आणि सुनबाईला दिलं जाते. त्यावेळेला ती हजर राहिली पाहिजे. रामायणामध्ये आपण पाहिलं, लवकुश रामाची पुत्र संताने आईशी बांधिलकी असत असताना वडिलांची पण बांधिलकी त्यांची होती. वडिलांकडे ते तक्रार करायला आले असते तरी वडिलांवर त्यांचं अतोनात प्रेम होतं. रामावर नव्हे, वडील म्हणजे या ठिकाणी आजोबावर म्हणतोय मी. रामावर तर प्रेम होतच. रामाने सुद्धा रामेश्वरला वडिलांचं श्राद्ध केल्याचा उल्लेख आहे आणि ते लिंग त्याच पद्धतीचं आहे. श्राद्ध लिंग. शिवाचे दोन महत्त्वाचे कार्य आहे, एक संसारी कार्य आणि एक मर्तिक कार्य. बहुतेक महादेव जे आपण आहे, महादेवाचे लिंग ही मर्तिक महादेवाची असते आणि शंकराची मूर्ती ही संसारी असते. उत्तर हिंदुस्थानात आपण अधिकाधिक त्यावेळेला त्या काळी शंकराच्या मूर्ती होत्या. कालांतराने द्रविड संस्कृतीच्या माध्यमातून महादेव लिंगाचा प्रसार झाला आणि तो काशी पावतर, केदारनाथ पावतर गेला. खाली आपण बघितलं तर महादेवाची मंदिरं फार मोठ्या प्रमाणावर आहे. स्मशानभूमीतही महादेव असतोच, पण गावातला महादेव हा संसारी असतो. स्मशानभूमीतला महादेव हा मर्तिक महादेव, मर्तिक कार्य, शेवटचं कार्य करणारा महादेव असतो. रामायणामध्ये आपण बघितलं तर रामाला प्रत्येक कार्यामध्ये विलंब झालेला आहे, अडथळे आलेले आहे. रामाचा जन्म हा कर्क राशीचा पुष्य नक्षत्राचा, गुरु त्यांच्यासोबत, चंद्र त्यांच्यासोबत, उच्चीचा, उदयमान कुंडली कर्क राशीची. सर्वांना दोन कुंडलीचं भाग्य असत असते, जन्मोदय कुंडली आणि राशी कुंडली. परंतु रामाच्या नशिबात एकच कुंडली होती, कारण उदयमान कुंडली आणि जन्मराशी कुंडली ही एकच होती. रामाच्या कुंडलीचं भाष्य आपण करायला गेलो तर त्यामध्ये आपल्याला अधिकाधिक समस्याग्रस्त, कष्टग्रस्त, दुःखद प्रसंग, विवंचना, काळजी, चिंता, व्यथा याच आपल्याला दिसून येतात. राज्यपद असलेला रवी त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर राज्यपद असत असताना, राज्यपद मिळत असताना राज्यपद त्यांना लाभलं नाही, मिळालं नाही. कसं झालं मग? असा योग असत असताना ज्याच्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते, तर बघत असताना आपल्याला पाहायचं काय की रवी हा दशमात आहे, पित्याच्या घरी आहे. पित्याकडून राज्य प्राप्त करण्याचे योग त्यांच्या कुंडलीत आहे, परंतु राज्य मिळालं नाही. कैकेयीने ते मिळू दिलं नाही. कैकेयीचा राशीस्वामी बुध आहे, तो कुंडलीमध्ये पापकर्तरी योगात रवी घेऊन घेतला आहे.
कौशल्याचाही मिथुन राशीचाच आहे, तो बुध आहे. मात्र त्यावर आपण जर बघायला गेले तर गुरुची छाया, गुरुची दृष्टी त्यावर आहे. म्हणजे सात्विक विचाराची माता आहे, प्रेमळ माता आहे. कैकेयीचं पात्र आपण या ठिकाणी बघितलं तर कैकेयीमुळे रामायण घडलं असं म्हटल्यात वावगं होणार नाही. कौशल्याचा राम या ठिकाणी आपल्याला बघायचा असत असेल तर भाग्यात शुक्र, केतू, राहूची दृष्टी याच्यामुळे सतत अडथळे येले आनंदाच्या क्षणी. कर्क राशी जन्मोदय राशी आहे, ही जलकारक आहे. रामाची राशी पण कर्कच आहे. इतरांच्या जन्मकुंडलीमध्ये आणि राशीकुंडलीमध्ये वेगवेगळे पण आढळते, परंतु रामाला मात्र एकाच कुंडलीचं नशिबाला होतं. आता यामुळे प्रत्येक कार्यात विलंब, प्रत्येक कार्यामध्ये विघ्न, प्रत्येक कार्यातून दुःख आणि प्रत्येक कार्यात समस्या उत्पन्न करणारी प्रभू रामचंद्राची कुंडली आहे. मंगळ मकर राशीचा आहे. मंगळ हा मकर राशीचा असताना तो विवाहस्थानी आहे, लक्षात घ्या. हा मकर राशीचा मंगळ कुंडलीमध्ये पूर्णपणे दृष्टी टाकत आहे प्रभू रामचंद्राच्या राशीवर, राशी स्वामीवर आणि गुरुवर. म्हणून संसाराचं सुख प्रभू रामचंद्राला लाभलेलं नाही आहे. शनी कुंडलीमध्ये कुटुंबस्थानी आहे, मातेच्या ठिकाणी आहे. मातेला कष्टकारी योग आहे, यम यातना देणारे योग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. मातेची दृष्टी या कुंडलीवर रवीवर आहे, पित्यावर आहे, दशमस्थानावर आहे, पितृस्थानावर आहे. आणि पितृकारक रवी या कुंडलीमध्ये चतुर्थ स्थानात मातृस्थानावर बघत आहे. शनी रवीचा दृष्टीचा योग या कुंडलीत आहे. रवी म्हणजे प्राण आणि शनी म्हणजे यम, म्हणून पतीचं निधन या ठिकाणी झालेलं आहे. कौशल्याच्या अगोदर पतीचं निधन. पहा कशी गजब कुंडली आहे. मी माझ्या कुंडलीकडच्या याला हे ताडून पाहिलं तर माझ्या वडिलांचंही निधन अगोदर झालं होतं. आई अभागी झाली होती. इथे पण दशरथ राजाचं निधन अगोदर झालेलं आहे आणि कैकेयी अभागी झालेली आहे. माझ्या कुंडलीतही विवाहस्थानी मंगळ होता, अग्नियोगाचा. रामाच्या कुंडलीतही मंगळ आहे, मकरेचा. आणि हाच मंगळ पत्नीला सौभाग्यवती देतो, म्हणजे पती अग्निडाग देतो. माझ्यावरती दुर्दैवी पाळी आली, पत्नीला अग्निडाग देण्याचं कार्य मला करावं लागलं. सौभाग्य लाभलं तिला. इथे पण सीतेला सौभाग्य लाभलेलं आहे. सासूला गंगा भागीरथी योग, श्रीमती योग, विधवा योग आणि सुनेला सौभाग्य व्यक्ती योग का लाभला याचं विवेचन, याचं मनन, चिंतन करणं सुनबाईच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. आता इथे पुनरपी सासरा दशरथ राजे येतो आणि म्हणूनच सीता भूमिगत जरी झाली, अग्निडाग जरी तिनं घेतला तरी ती सौभाग्यवती गेलेली आहे, हे लक्षात ठेवा. रामाच्या नशिबाने, रामाच्या कर्तृत्वाने ती गेली असं नाही. कुंडली त्याची साक्ष देत नाही. कारण शनी चतुर्थ स्थानी असलेला मंगळ या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. आणि मंगळ शनीचा दशम चतुर्थ योग ह्या कुंडलीमध्ये आपण पाहिला तर सौभाग्यवती मिळण्याचा योग हा कुंडलीमध्ये जो आहे तो दशरथ राजाकडून आपल्याला मिळाला आहे. कारण या ठिकाणी अष्टमाचा स्वामी शनी येतो. अष्टमाचा शनी आल्यावर तो रवीवर दृष्टी टाकतो आणि इथे रवीला अभय देतो.
सुनबाईचं स्थान या ठिकाणी मकर राशीचं आहे. मकर राशी या कुंडलीमध्ये पृथ्वी तत्वाची राशी मानली जाते आणि त्यात असलेला मंगळ हाही भूमिकारक आहे. एक पृथ्वीकारक आणि एक भूमिकारक म्हणून भूमीमध्ये सीतेचं निर्वाण झालेलं आहे आणि ती सौभाग्यशाली गेलेली आहे. लक्षात घ्या, सौभाग्य जाणं हे हिंदू संस्कृतीमध्ये महान पुण्याचं काम आहे. त्याला कुठेतरी सेवा कार्य, संस्कृती कार्य त्याच्या पाठीशी असावं लागते. माझ्या घराण्यामध्ये सर्वजण विधवा झालेल्या स्त्रिया आहेत. ही गेल्यावर माझ्या भावाचं निधन झालं, माझी वहिनी पण विधवा झाली, परंतु माझ्या घराण्यामध्ये फक्त माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर ह्या सौभाग्यवती गेल्या. कारण रामायणाप्रमाणे सासऱ्याची सेवा, सासूची सेवाचं कार्य तिने केलेलं होतं आणि या बाबतीत पतीचं कार्य तर इतकं महान होतं तिचं की त्याला शब्द माझे अपुरे पडतील. म्हणून ती सौभाग्य गेली. परंपरा कशात तोडल्या जातात त्याला वेगळं वळण मिळते. ते कर्तृत्वानं, पुण्यवानानं, कर्मानं असं नाही मिळत. सीतेला जे सौभाग्यवतीचं मरण मृत्यू आला तो याच कारणामुळे दशरथाचं श्राद्ध केलं, दशरथाचं चिंतन केलं, मनन केलं आणि दशरथाच्या वचनाखाली 14 वर्षाचा वनवास सुनबाईने भोगला, सीतेने भोगला. हे आपल्याला रामायणातून बघायला पाहिजे. रामायणातून सुनबाई बघणं हाच माझा आजचा विषय मुख्य आहे. आजपर्यंत कोणीही याबाबत चर्चा केलेली नाही, लेखन पण केलेली नाही. हा जो विषय मी तुम्हाला सांगतो आहे हा विषय हा माझा नसून माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांचाच. ज्या वेळेला आमच्या दोघांच्या चर्चा होत होत्या त्यावेळेला तिनंच हा मुद्दा काढला होता. तिचं तुम्हाला आज सांगणार होती, परंतु मेडिकलच्या माध्यमातून तिचे प्राण घेतले गेले आणि समाजाचं नुकसान झालं आणि मी एकाकी झालो. कर्मगतीचा खेळ जेव्हा होईल तेव्हा होईल. पाहण्यात असेल तर पाहायला मिळेल. माझा विश्वास कर्मगतीवर आहे. रामायणातही होता. आता रामायणामध्ये आपण हे जर बघितलं तर सीता आणि रावणाचा संबंध या ठिकाणी आपण जर बघितला सात, 8, 9, 10, 11 7, 8, 9, 10, 11 म्हणजे 5. पंचम स्थान आहे ते सीतेचं आणि रावणाचं. त्रिकोणाधिष्ठित रावण नावाने तुला राशी आपण धरली तरी त्यांची राशी वेगळी आहे. नामराशीवरून आपण या ठिकाणी बघत आहोत. रावणाची राशी पण कर्कच आहे. पहा कशी गंमत आहे. आता या ठिकाणी कर्क राशी धरली तर अष्टम भाव येतो. सीता आणि रावणाच्या जन्मकुंडलीच्या राशीमध्ये अष्टम भाव म्हणजे मृत्यूकारक भाव. मृत्यूतुल्य कष्ट सीतेने, सुनबाईने सोसले. या ठिकाणी रावणाने ज्या वेळेला सीतेचं हरण केलं त्यावेळेला कुठलीही छेडछाड तिने केलेली नाही आहे. अशोकवनामध्ये आणून सोडलं आहे. पण ज्या ज्या वेळेला रावण सीतेकडे जात होता त्या त्यावेळेला खाली नजर करून जात होता.
व्याभिचारी नजर, विनयभंगाची नजर त्यांची नव्हती, त्याची नव्हती. सीतेला कधीही त्यानं वासनेची मागणं केलेली नाही आहे. कसाही उल्लेख नाही आहे रामायणात, सीता रामायणात. तुलसीदासांनी रामायण लिहिलं, वाल्मिकींनी रामायण लिहिलं आणि त्याप्रमाणे ती भूमिका सीतेला उठवावी लागली. हा प्रसंग आपण पाहत असताना रावण हा शिवाचा उपासक होता, खरा उपासक. शंकरजी भेटीला येत होते रावणाच्या. सोन्याची लंका ज्यांची होती, परंतु नशीब, कर्म, दरिद्रीपणा त्यांच्यात होता. कारण कर्क राशीमध्ये शुक्र होता नीचेचा. म्हणूनच ती गोष्ट त्यांच्या याच्यातून घडली. आणि हा शुक्र जो होता तो तृतीय भावाचा स्वामी, म्हणजे कर्तव्याचा कारागृह शुक्र. शुक्र वयस्थानी. हातून घडलेली चूक. बुध बुद्धिकारक, स्वराशीचा बलाढ्य, रावणाच्या कुंडलीत अत्यंत प्रखर विद्वान होता. रावणासारखा विद्वान आजही नाही, त्या काळी नव्हता. शिवाला प्रसन्न करून घेण्याची ताकद रावणाची होती, लक्षात घ्या. परंतु बुध हा पापकर्तरी योगात असल्या कारणाने आणि तो धनभावी असल्या कारणाने पापकर्ता कुंडलीत, पापकर्ता योगामध्ये बुध आला म्हणजे बुद्धी भ्रष्ट झाली आणि ते नाही ती गोष्ट सीताहरणाची घडली. धनस्थानी झाले असल्याने सुवर्ण नंकात जळून खाक झाली. ज्योतिषशास्त्र किती सत्य आहे या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. आणि हे असे योग बघण्यासाठी जाणकार ज्योतिषीच आवश्यकता असतो. 6 तारखेला रामनवमीचं आहे, आज 4 तारीख आहे, म्हणून आज प्रसारण करणं आवश्यक आहे. म्हणून मी आज अंगामध्ये ताप असताना, सलाईन घेतली असताना सुद्धा मी तुमच्या पुढे हजर आहे. काहीतरी आपण शोधण्याचा प्रयत्न जर जन्मकुंडलीच्या माध्यमातून केला तर आपल्याला त्याच्यातून अनेक उलगडे होतात. रावणाच्या कुंडलीत साम्य आहे, रामाच्या कुंडलीत थोडंसं आहे आणि त्या दोघांच्या कुंडलीत माझ्या कुंडलीचं मी जर केलं, कारण माझ्याही विवाहस्थानी मंगळ, रामाच्या स्थानी मंगळ, माझ्या ठिकाणी मिथुनेचा मंगळ, रामाच्या कुंडलीत मकरेचा मंगळ, दोघंही विरक्त भावाचे. परंतु पत्नीच्या याच्यामध्ये पतीकडून अग्निडाग मिळण्याचा योग रामाच्या कुंडलीत, माझ्या कुंडलीत, म्हणून मी पण अग्निडाग दिला. आणि त्याच कोटी मंगळ हा भूमिकारक आहे, मकर राशी ही पृथ्वी राशी आहे. म्हणून दशरथ राजाची सुनबाई, रामाची पत्नी सीता माई भूमिगत झाली, म्हणजे भूमीला अर्पण केलं, स्वाहा केलं तिने. भूमीतून आली आणि भूमीतच समर्पण झालं. आपणही मातीतून आलो, मातीतच जाणार. अशा योगाची ही आपण कुंडली सीतामाईची बघत असताना खरंच दुःख, कष्ट, समस्या जर असेल तर ती सुनबाईला आली आहे, दशरथाच्या, म्हणजे सीताला आलेली आहे. सुरुवातीपासूनच जन्म झाला जमिनीतून आणि समापन झालं जमिनीतून. नांगरटी करताना सापडलेली मुलगी, स्वयंवरात रावणसुद्धा आलेला. किती कष्टमय जीवन आहे आपण सुनबाईचं बघायला गेले. धन्य ती सुनबाई
धन्य ती सीता. असा योग आपण पाहत असताना रावणाच्या कुंडलीमध्ये आपण जर बघितलं तर रावणाच्या कुंडलीमध्ये जो मंगळ आपल्याला सप्तम स्थानी आपल्याला दिसतो, तो रावणाच्या कुंडलीमध्ये मंगळ हा षष्ठम स्थानी दिसतो. तो कुटुंबेश आहे आणि तो भाग्येश आहे. मंगळ कुटुंबेश आणि भाग्य म्हणजे भाग्यहानी आणि कुटुंबाची हानी करणारा हा मंगळ. माझ्या कुंडलीचा मंगळ अग्निडाग द्यायला सिद्ध. रामाच्या प्रभू रामाच्या कुंडलीमध्ये भूमिगत होण्याचा पत्नीचा योग. असं असताना या कुंडलीमध्ये आपण जर पाहिलं तर रावणाच्या कुंडलीमध्ये रवी हा स्वराशीचा बलाढ्य आहे, मोठा राजा आहे, सम्राट आहे, जगत जेता आहे. रवी गुरुचा संयोग या कुंडलीमध्ये आपल्याला दिसतो. बुध हा कुंडलीमध्ये पापकर्तरी योगामध्ये आहे म्हणून विपरीत बुद्धी, पण रवी गुरुच्या योगामध्ये विद्वान विद्याकारक भूमी म्हणून शिवाचा भक्त ची पात्रता रावणामध्ये होती आणि शिव प्रसन्न झालेले होते त्या रवी गुरुच्या उदयमान कुंडलीत. रावणाची कुंडली कर्क राशीची असत असताना वयस्थानी असलेली त्यांची राशी, त्या ठिकाणी असलेला शुक्र नीचेचा. शुक्र म्हणजे अशुभकारक, वेगाचा कारक, म्हणून वेगाने हवेमध्ये नेव सीतेचा हरण झालेला आहे. आता हा शुक्र कर्तव्याचा कारक म्हणजे कर्तव्य तसं रावणाने केलं असा योग असताना रावण हा मात्र तितकाच मायाळू पण होता, प्रेमाळू पण होता, चंचल मनाचा जरी असला तरी कोमल भावनेचा व्यक्तीसुद्धा होता, शिवाचा उपासक होता. रावणाला आपण जर वेगळ्या दृष्टिकोनातून इथे जर बघायला गेले त्यांच्या कुंडलीच्या माध्यमातून तर शनी हा उच्चीचा आहे त्यांच्या कुंडलीत. शनी हा उच्चीचा या कुंडलीमध्ये असत असताना तो विवाहाचा स्वामी आहे. म्हणजे विवाहाचा स्वामी म्हणजे विवाहाचा स्वामी शनी या ठिकाणी वैवाहिक जीवन उद्ध्वस्त होण्याचं कारक. कारण मंदोदरीने सांगितल्यावरही त्यांनी ऐकलेलं नाही रावणाने. पण असं असताना रावणाच्या मृत्यूस्थानामध्ये असलेली मीन राशी, ही मीन राशी गुरुतत्वाची राशी, ईश्वराची राशी, गुरुची राशी, बृहस्पतीची राशी, दैवत्वाची राशी, तीही मृत्यूस्थानी, तीही रवीच्या योगात म्हणजे प्राणाच्या सोबत. देवाजवळ प्राण जाणे, तीर्थक्षेत्री प्राण जाणे, काशीमध्ये प्राण जाणे, यात्राच्या दरम्यान प्राण जाणे आणि रावणाच्या नशिबात ईश्वराच्या हातूनच मरण झालेलं आहे. पहा किती भाग्यवान होता रावण. तडफडून मरण झालं नाही, बाणाने मरण झालेलं नाही, अपघाताने मरण झालेलं नाही, आत्महत्या करून मरण झालेलं नाही, ईश्वराधीन मरण रावणाला प्राप्त झालेलं आहे. या दृष्टिकोनातून आपण रामाची पत्रिका या ठिकाणी पाहिली तर कुंभ राशी अष्टमस्थानी. कुंभ राशी अष्टमस्थानी असताना कुंभ म्हणजे माठ, कुंभ माठामध्ये असलेलं पाणी आणि पाण्यात असलेला माठ. आणि कुंभ राशीचा शनी या ठिकाणी रामाच्या कुंडलीत उच्चीचा आहे, तुला राशीचा आहे, तो कुटुंबस्थानी आहे आणि तो कुंभ राशीची नवपंचम योग करत आहे. नवपंचम योग तो करत असताना तो दशम योग करत आहे. आपल्याला प्रत्यक्ष कर्क राशीशी कुटुंब भावस्थानामध्ये चंद्र शनी कुटुंब योग, गुरु शनी कुटुंब योग, शनी मृत्यूचा कारक ग्रह आणि तो विवाहाचा कारक ग्रही.
म्हणून रामाचा मृत्यू हा पाण्यामध्ये शरयू नदीत झालेला आहे. नैसर्गिक रीतीने रामाचा मृत्यू झालेला नाही. तसं पाहिलं तर मग रावणाचाही मृत्यू नैसर्गिक तऱ्हेने झालेला नाही, परंतु तो ईश्वराधीन झालेला असल्या कारणाने रामाच्या मृत्यूपेक्षा रावणाचा मृत्यू हा श्रेष्ठ ठरतो. मग या ठिकाणी आपल्याला बघायला गेलं की प्रत्यक्ष रामाचा मृत्यू पाण्याच्या ठिकाणी अनैसर्गिक का झाला याचा विचार करायला हवा. याचा जर आपण विचार केला तर दशरथ आणि श्रावण बाळाला जिथे मारलं तिथे पाण्याचा डोह होता, पाण्याचा तलाव होता आणि श्रावण बाळ हा पुत्र होता, वडिलांचा, आईवडिलांचा पुत्र, म्हणून इथे दशरथाचा पुत्र पाण्याच्या जागी मृत्यू झाला. तिथे अनैसर्गिक झाला, इथे अनैसर्गिक झाला. शाप कसे असतात हे पण या ठिकाणी बघायला पाहिजे. शाप नसता 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 विज्ञान नाही मानत. शापवाणी आपल्याला बघायला मिळते, पण ती केव्हा फळते हे एक आहे. पाप केलं की शाप मिळणार. कोणाचा मृत्यू तुम्ही घेतला असेल तर तुम्हाला त्याचप्रमाणे 70% मृत्यू, कारण ज्योतिषशास्त्र हा 70% चालतो. सलाम अलैकुम अलैकुम सलाम जो पहिले करील 10% पुण्य जास्त, 10 पट पुण्य. ज्योतिषशास्त्रात तुम्ही पुण्य केलं तर 70% पुण्याची प्राप्ती, नाही तर 70% तुमची खाती. मग याच्यामध्ये मृत्यूच्या कारकामध्ये जर पैसे कमवण्याचा हेतू असला आणि पैसे जर त्या पुत्राने, पत्नीने, आणखीन इतरांनी वापरले असेल तर त्यांनाही शापवाणीचे भोग भोगावे लागतात. वाल्या कोळीने एक एक खडा टाकला. ज्या वेळेला तुम्ही माझ्या पापाचे भागीदार व्हाल का, तर पत्नीने सुद्धा नकार दिला, पुत्राने सुद्धा नकार दिला. अशी आख्यायिका आपण वाचतो गोष्टीमध्ये. परंतु नकार दिला असला तरी मात्र तुम्ही पैसेच खाल्लेले आहे, त्याच्या जीवावर जगलेले आहे, त्याच्या घरामध्ये राहिलेले आहे, त्याच्या संघात राहिलेले आहे. हिरा ढेकणा संगे भंगला, त्याचप्रमाणे मग पुत्रांना, पत्नीला, कुटुंबाला पण भोग हे भोगावेच लागतात. शाप हे आहे, टोक नजर बाधा सुद्धा आहे. मी मानतो, कोणी मागणं अगर नका माना. कारण आपण ग्रंथ उलगडून पाहिले आणि अनुभव घेतले अनेकांचे, तर याच्यामध्ये सिद्धता दिसते. नुसते अंधश्रद्धा नका म्हणू, याच्यातून शोधक बुद्धी घ्यायला पाहिजे, शोधन करायला पाहिजे. शोध करता करता शोध लागतो. काही शोधामध्ये अपकिर हे होते. आता असेही बातम्या येतात आहे की कोरोनाचं लस गेलं म्हणून हृदयविकार वाढत आहे, किडनीचे विकार वाढत आहे, असंच डॉक्टर मंडळी आपल्याला सांगून राहिलेली आहे. पहा विज्ञान कसं आहे. ज्योतिषशास्त्र तसं मुळीच नाही आहे. ज्योतिषशास्त्र जीवनदायी शास्त्र आहे, परंतु ते बघायला हवं, जाणकार ज्योतिषी हवा आणि त्यासाठी प्रत्येकाने जन्मकुंडल्या करून घ्यायला हव्या. आई वडिलांचं निधन झालं असलं तरी त्यांच्या कुंडल्या करून घ्या, म्हणजे त्याही कुंडल्या आपल्याला लाभात पडतात, आपल्याला मार्गदर्शनात पडतात. प्रत्येकाच्या घरी कुंडली आपली असायला पाहिजे, नातवाची असायला पाहिजे, पंतूची असायला पाहिजे, आईची असायला पाहिजे, आजोबाची असायला पाहिजे, सासू सासऱ्यांची असायला पाहिजे, सुनबाईची असायला पाहिजे. आपण रामायण आज बघितलं नाही, सीता रामायण बघितलं आहे आणि सुनबाईच्या दृष्टिकोनातून रामायणाचा उलगडण्याचा प्रयत्न माझा हा आजचा होता. आजपर्यंत कोणाचीही दृष्टी अशी माझ्या ऐकवात नाही, की वाचण्यात नाही, किंवा बघण्यात नाही की या दृष्टिकोनातून कोणी रामायणाचा विषय घेतलेला आहे, विचार केलेला आहे. मला सर्वांना सांगायचे की माझे विचार जर आपल्याला आवडत असेल तर हे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आजचा विषय फार महत्त्वाचा आहे.
जगभर पसरू द्या हा विषय. पुण्याचा लाभ घ्या, रामाचं दर्शन घ्या, सीतेचं दर्शन घ्या आणि याच्यातून आपण स्वतः सुधारण्याचा प्रयत्न करा, वागण्याचा प्रयत्न करा, संस्कृतीशील घ्या, तरच तुम्हाला राम मंदिरात जाण्याचा, रामाचा दर्शन घेण्याचा हक्क आहे, नाही तर नाही. घरी सासऱ्याला त्रास देत आहे, घरी पतीला त्रास देत आहे आणि मग लोकांना दाखवण्यासाठी तुम्ही रामाच्या मंदिरात जात असाल तर अधिकच पापाची भागीदारी व्हा. असो, माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया. ज्यांना माझे विचार आवडत असेल, मार्गदर्शन आवडत असेल, पुण्याच्या ताईंनी, विद्याताईंनी व्हॉइस बोलण्याचा व्हिडिओ त्यांनी टाकला. मला खूप आधार त्यांच्या शब्दाचा मिळाला आणि त्यांनाही शल्य जाणवलं की तुम्हाला लाभ घेऊन इतर तुम्हाला लिखित स्वरूपात सुद्धा का कळवत नाही. त्यांनी कलयुगाचा महिमा सांगितला. तरी पण व्हिडिओचे काही तुम्हाला मी मूल्य मागत नाही, काही मागत नाही. फक्त तुमच्याकडून मला आशा आहे की 2 शब्द माझ्याशी खर्च करावे, लिखित स्वरूपात करावे, छोटासा फोन तिकीट लावावं, फोटो लावावा, मोबाईल नंबर द्यावा आणि तुमचं खरं मनोगत कळवावं. मी आज किती तडक्याने ताप असताना सुद्धा मी बोलून राहिलेलो आहे. थोडासा घाम येऊन राहिला आहे, थकवा आला आता. आज जेवण पण झालेलं नाही. थोडंसं फराळ आता सुनबाईला मागेल. असो, आजच्या कार्याचं इथेच समापन करूया. पुनश्च आपणा सर्वांना माझ्याकडनं शुभ आशीर्वाद तर आहेच, पण स्वर्गातून स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांचे पण आशीर्वाद आपल्याला लाभतील. या सर्वाच्या दृष्टिकोनातून आपण आपलं मनोगत मला द्यावं. पुनश्च आपण पुढल्या व्हिडिओमध्ये भेटूया.